गेल्या आठवड्यात वसई-विरार शहरात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजू पाटील यांनी शहरातील पाणी निचरा अधिक प्रभावी करण्यासाठी आयुक्तांसमोर सविस्तर प्रेझेंटेशन सादर केले। यावेळी त्यांनी वसई-विरारची भौगोलिक रचना, नैसर्गिक नाल्यांचे जाळे आणि हे नाले भाईंदर आणि वैतरणा खाडीत मिळत असल्याची स्थिती गुगल इमेजच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर दाखवून पूरस्थितीची कारणे स्पष्ट केली। शहराला भविष्यात पूरमुक्त करण्यासाठी नैसर्गिक नाले किमान 4 पट रुंद करणे, विविध ठिकाणी होल्डिंग पॉइंट उभारणे तसेच या कामासाठी नव्याने उभारल्या जाणाऱ्या बांधकाम प्रकल्पांकडून पूरनिधी आकारण्याची सूचना त्यांनी केली। याशिवाय नाले रुंद केल्यानंतर त्यामध्ये वॉटर टॅक्सी सेवा सुरू करून वाहतूक आणि उत्पन्नाचा नवा पर्याय निर्माण करता येईल अशी संकल्पनाही त्यांनी यावेळी मांडली। आयुक्तांनी या सादरीकरणाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला। आपण बघितलं असेल की आणि आपण ऐकलं पण असेल की चांगलं काम होण्यासाठी एक चांगला विचार यावा लागतो आणि हा एक आपल्याकडे येणारी पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी म्हणून गेले 10-12 वर्षाचा माझा अनुभव आणि अभ्यास यातनं मी एक डेमॉन्स्ट्रेशन तयार केलेलं आणि त्या अनुभवांना या खाड्या कशा रुंद होऊ शकतात आणि कशा खोल होऊ शकतात याच्या माझ्याकडे माहिती होती आणि म्हणून ती मी डेमॉन्स्ट्रेशन तयार केलेलं होतं। आणि तुंगारेश्वर डोंगर म्हणजे विरार पूर्वकडनं येणारा पाण्याचा लोट जो आहे तो पश्चिम भागामधले येतो, रेल्वेच्या पूर्व पश्चिम पसरतो आणि तिकडनं खाडी समुद्रामध्ये जाण्याचा मार्ग म्हणजे दक्षिणोत्तर 2 ज्या खाड्या आहेत, एका बाजूला वैतरणाची नदी आहे उत्तरेला आणि दक्षिणेला आहे वसईची खाडी, तिथे जातं आणि तिथून ते पाणी मग समुद्राला मिळतं। आणि म्हणून ह्या ज्या 2 मोठी खाडी आहेत या खाड्या पूर्वी खूप रुंद होत्या, कालांतराने हळूहळू छोट्या छोट्या झाल्या। म्हणजे नॅचरल जे होल्डिंग पॉन्ड्स होते म्हणजे पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठीचे उपाय होते ते निघून गेले, पण त्याला सिडकोनी प्लानमध्ये दाखवणारे होल्डिंग पॉन्ड जे होते ते बनवलेले नाही आहेत, ते बनवायला पाहिजेत, त्याची संख्या वाढवायला पाहिजेत आणि नाळे रुंद करायला पाहिजेत। हे खर्च करण्यासाठी खूप चांगले सोर्सेस आहेत आपल्याकडे, जसं वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्ज महानगरपालिकेने लावलेलं आहे। इनपुट ॲटलीस्ट याच्यामध्ये आपले एक ब्रॉड डायरेक्शन्स जे आपण एक्सपिरियन्सवरनं जे सायंटिफिक लोक आहेत त्यांना आपण सांगणार आहे की बाबा हे आमच्या इथे इतके वर्ष आम्ही राहिलेले आहे, आमचे ऑब्झर्वेशन्स आहेत, हे आमचा एक्सपिरियन्स आहे, हे कॉमन सेन्स आम्हाला असं सांगते की असं झालं पाहिजे। सो दिस इनपुट डेफिनेटली विल हेल्प देम